तर नमस्कार मित्रांनो, आज मी पुण्यात आलेलो आहे आणि माझ्यासोबत माझा मित्र प्रदीप आगे हा संभाजीनगरहून इथे पुण्यात आलेला आहे पेपर निमित्त. परंतु त्याला पुणे फिरायचं होतं आणि काही जे पॉईंट आहेत ते आज आपण कव्हर करणार आहोत, जे की दिवसभरात आपण जास्तीत जास्त पॉईंट कव्हर करणार आहोत. तर सध्या मी आलेलो आहे, पाठीमागं बघू शकता पाताळेश्वर लेणी आहे आणि शिवाजीनगर पासून जवळच आहे. बघू शकता इकडं, तर तिकडं समोर लेणी आहे, आपल्याला जायचं आहे त्या लेणीला. व्हिडिओ शूटिंग करायला परवानगी नाही, त्या कारणाने आपण व्हिडिओ काढू नाही शकलो. तर आता आम्ही पाताळेश्वर लेणी बघितली आहे आणि नंतर आता आम्ही जाणार आहोत ते शनिवार वाड्याला. आम्ही आता पाताळेश्वर लेणीवरून थेट आपल्या शनिवार वाड्याला आलेलो आहोत आणि आता आम्ही मधात जाणार आहोत. आम्ही आज 50चा पास काढलेला आहे. मित्रांनो, आताच आम्ही शनिवार वाडे बघितला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत लाल महलला. तर शनिवार वाड्याच्या पाठीमागे तुम्ही असे बघू शकता दुकान आहेत नाश्त्याचे. तर नाश्त्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत. तर मित्रांनो, तुम्ही थोडंसं समोर चालत आले का तुम्हाला शनिवार वाड्याच्या पाठीमागच एक्झॅक्ट तिकडे तुम्हाला लाल महल म्हणून पाठीमागं जी इमारत दिसते समोरून गेलं की एंट्री आहे. तर हा आहे शनिवार वाडा आणि त्याच्या पाठीमागच लाल महल आहे. मित्रांनो, थोडंसं समोर चालत आले तुम्ही शनिवार वाड्यापासून तर एक अर्धा किलोमीटरवरच आपल्याला गणपती मंदिर पाहायला भेटते. तर इथं हमखास गर्दी राहते. बघू शकता हा मंदिर आहे. आपल्याला आता माझा जाऊन दर्शन घ्यायचे आहे. मित्रांनो, दगडूशेठ मंदिरासमोरच तिथं आपल्याला एक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले देशातील पहिली मुलींची शाळा त्याचं स्ट्रक्चरचं बांधकाम चालू आहे सध्या. बऱ्याच दिवसानंतर तेथील बांधकाम सुरुवात केलेली आहे. तर आपल्याला काही दिवसाने येथे मुलींची पहिली शाळा पाहायला भेटणार आहे. त्याचं स्ट्रक्चर उभा करणार आहे. मित्रांनो, आत्ताच आम्ही तुळशीबागेतून दर्शन घेऊन आलो आहोत आणि गणपतीचे आता समोर आम्ही भाजी मंडईला जात आहोत, जे की महात्मा फुले भाजी मंडई म्हणून सर्वात मोठी भाजी मंडई आहे. तर तिथं आता आम्ही जात आहोत. तर मित्रांनो, आता आम्ही मंडई मेट्रो स्टेशनला आलेलो आहोत. तुळशीबागेमध्ये आम्ही दर्शन घेऊन आलो गणपतीचे आणि समोर आल्याच्या नंतर आपल्याला मंडई मेट्रो स्टेशन लागते. इथून आम्ही स्वारगेटपर्यंत जाणार आहोत आणि स्वारगेटवरून आपल्याला राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला जायचं आहे. तर माझा मित्र आज फर्स्ट टाइम मेट्रो बसणार आहे पुण्याच्या. तर ऑनलाईन तिकीट काढू शकता, काउंटरला जायची गरज नाही पडत. तर इथं तुम्ही व्हॉट्सअपवरून किंवा आपल्याला कागदी तिकीट आणि QR स्कॅन करून तिकीट काढू शकता. आपला जर तिकीट आता इथं भेटतं, 2 तिकीट आपल्याला भेटले दोघांना.
त्याच्यावर ठेवा असं स्कॅन झालं पाहिजे ते. हां जा. ह्याच्यातच मित्रांनो सध्या आम्ही राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला आलेलो आहोत. तिथून PMTने उतरलो आहोत आणि तुम्ही इकडे बघू शकता पाठीमागं राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे. तर आता आम्ही मधात जाणार आहोत आणि बघणार आहोत काय काय आपल्याला पाहायला भेटतं इथं. तर इथं तिकीट पण आहे. तर बघूया किती तिकीट आहे. तर मित्रांनो आम्ही आता या गेटमधून मधात आलोत. प्रति व्यक्ती 40 रुपये तिकीट आहे आणि आम्ही दोघांचे 80 रुपये ऑनलाईन पण काढू शकता तुम्ही. तर आम्ही आता ऑनलाईन तिकीट काढ. मित्रांनो प्राणी संग्रहालयामध्ये तुम्हाला जागोजागी टॉयलेटची सुविधा अवेलेबल आहे आणि इकडे नवीन इमारतीचं पण एक बांधकाम चालू आहे. तिथं पण काहीतरी होईल भविष्यात. तर तुम्ही या प्राणी संग्रहालयात जर आले तर इथं चालण्यासाठी भरपूर डिस्टन्स कव्हर करावं लागतं. पण त्यांनी एक इलेक्ट्रिक बस ठेवलेली आहे. तिला एक वेगळे पास म्हणजे तिकीट आहे. तर तिने पण तुम्ही फिरू शकता ह्याच्यामध्ये. इकडं बघ इकडं बघ. आम्ही आता राजीव गांधी प्राणी संग्रहालयापासून स्वारगेटला आलो आणि स्वारगेटवरून इथं सारसबागला आलो. तर तिथं आता आम्ही गणपतीचे दर्शन घेणार आहोत. तर मित्रांनो आम्ही आता सारसबागेतून FC रोडला आलेलो आहोत. समोर बघू शकता कॅफे गुडलक कॅफे आहे आणि त्याच्या पाठीमागच तुम्ही इकडे बघू शकता शॉपिंग आहे. आता आम्ही आळंदीत आलो आहोत पुण्यातून. तर पुण्यातून सिटी बस लागते तुम्हाला 50 रुपयाचा पास आणि प्लस 10 रुपये तिकीट लागते वरून. 50चा पास इथपर्यंत चालत नाही. तर सध्या आम्ही आळंदीत आहेत. आता दर्शनाला जाणार आहोत. तर सध्या इंद्रायणीच्या कडीला आहोत. माझ्यासोबत मित्र आहे प्रदीप. सकाळपासून आज त्याला संपूर्ण पुणे दर्शन केलेलं आहे. कसं वाटतं प्रदीप? आलतो पुण्याला आज करून चांगलं वाटलं. खूप सारे ठिकाणं तुझ्या माहित झाले मला. नवीन नवीन ठिकाणं माहित झाले. त्याच्यामध्ये झालं तर ते आपण उद्यान बघितलं राजीव गांधी उद्यान. शनिवार वाडा वगैरे बघितला. दगडूशेठ गणपती बघितला. लाल महल पाहिलं. पुन्हा मेट्रो बघितली. पुन्हा ती लेणी बघितली. मेट्रो वगैरे बघितले आपण. कसं वाटलं पुण्याबद्दल? पुणे एकदम मस्त. पुणे तिथं काय होणे. संभाजीनगर आणि पुण्यात काय फरक आहे? पुण्याला खूप सारी ठिकाणं आहेत. आता आपण सध्या आळंदीला आलो. ज्ञानाचं सागर आहे आळंदी म्हणजे काय. त्याच्यामुळे पुण्यात खूप आहेत बघायसाठी ठिकाणं वगैरे मस्त. संभाजीनगरपेक्षा संभाजीनगरला आहेत त्या मानाने थोडी कमीच आहेत. चालतंय धन्यवाद. आगे